काल दुपारच्या सुमारास अचानक एक बातमी आली आणि ती बातमी होती आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांना मारहाण झाल्याची। त्या वकिलांचं नाव आहे साहिल डोंगरे। साहिल डोंगरे हे आरोपी दत्ता गाडेचे वकील वाजिद खान यांचे सहाय्यक वकील म्हणून ओळखले जातात आणि याच साहिल डोंगरेंना पुण्यातील बोबदेव घाटामध्ये बेदम मारहाण झाली। त्यानंतर दिवे घाटामध्ये सोडण्यात आलं आणि मग तिथून पुढे त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस कंप्लेंट केली अशी माहिती समोर आली। यामध्ये त्यांना भयानक पद्धतीने मारहाण केल्याचा कांगावा साहिल डोंगरे यांनी केलेला होता आणि याच गोष्टीचा पुढे बाऊ साहिल डोंगरे यांचे जे मेन वकील आहेत वाजिद खान यांनी मीडिया समोर येऊन केला। वाजिद खान यांनी मीडिया समोर येऊन साहिल डोंगरेला कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे आणि आम्ही कशा पद्धतीने या गोष्टीचा निषेध करतो हे सगळं मीडियाला येऊन सांगितलं। मात्र आज या बातमीचा दुसरा भाग समोर येतोय आणि ज्यातून साहिल डोंगरे याचा खोटेपणा उघड झालेला आहे। साहिल डोंगरेला कुठल्याही पद्धतीची मारहाण झालेली नव्हती। तो एका बियर बार शॉप मध्ये गेलेला होता। तिथे त्याने मित्रांसोबत दारू प्यायली आणि बाहेर येऊन त्याचे सगळं ते कारनामे आहेत सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेले आहेत आणि यातून आता त्याचा खोटेपणा उघड झालेला आहे। नेमकं काय घडलं या 2 दिवसात सगळं सविस्तर जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। काल ज्यावेळेस ही बातमी समोर आली की आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांना बोबदेव घाटामध्ये बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि या बातमीनंतर सोशल मीडियावरती मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या। एक प्रकारे काही 2 गट होते। एका गटाचं म्हणणं होतं की चांगलं झालं आणि दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं की अशा प्रकारे वकिलांवरती हात उचलणं योग्य नाही आणि त्यामुळे या एका बातमीनं काल सोशल मीडियामध्ये बऱ्याच प्रमाणात खळबळ सुद्धा माजलेली होती। त्यानंतर वाजिद खान यांनी मीडिया समोर येऊन त्या आरोपी दत्ता गाडेचे जे वकील आहेत सहाय्यक वकील आहेत साहिल डोंगरे यांची बाजू मांडली आणि आम्ही या घटनेचा निषेध करतोय, वकिलांवरती हात उचलणं योग्य नाही, वकिलांवरती असे हल्ले होणं योग्य नाही, अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट मीडियाला येऊन दिलं। आता जे साहिल डोंगरे आहेत त्यांनी नेमका काय पराक्रम केलेला आहे तर ज्यावेळेस साहिल डोंगरे यांचं अपहरण झालं त्यावेळेस वाजिद खान यांनी तो दावा केला। त्या दाव्याने पुण्यात खळबळ माजली। पण आता जाऊन या बातमीचं निष्पन्न असं झालेलं आहे की हे अपहरण नाहीये तर दारू पिऊन त्यांचा अपघात झालेला होता ज्यामध्ये ते तितक्या प्रमाणात जखमी झालेले आहेत। साहिल डोंगरे यांच्या अंगावरती ठिकठिकाणी ज्या जखमा दिसतायत त्या मारहाणीतून झालेल्या जखमा नाहीये तर त्यांचा दारू पिऊन एक रस्ते अपघात झालेला होता आणि या अपघातामध्ये त्यांच्या शरीरावरती ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत। हे आता पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालेलं आहे। ज्या पद्धतीने आरोपी दत्ता गाडेचे वकील वाजिद खान हे वेगवेगळ्या पद्धतीचे दावे करत आहेत। यापूर्वी सुद्धा त्यांनी एक दावा केलेला होता तो म्हणजे पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये 7,500 रुपयांचा व्यवहार झालेला होता। आता या व्यवहाराबद्दलचं स्टेटमेंट किंवा त्याबद्दलचा युक्तिवाद न्यायालयात प्रत्यक्षात झालेलाच नव्हता। मात्र वाजिद खान आणि त्यांच्यासोबतच्या सहाय्यक वकिलांनी बाहेर येऊन मीडिया समोर ते स्टेटमेंट दिलं की आरोपी आणि पीडितेमध्ये ते सगळे स्टेटमेंट झालेलं आहे किंवा 7,500 रुपयांची देवाणघेवाण झालेली आहे, त्यातून ते संमतीने संबंध झालेले आहेत। हे जे स्टेटमेंट आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी केलं त्या स्टेटमेंट मधून त्यावेळी सुद्धा पीडितेबद्दलची सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न केला गेला। तेच झालं सोशल मीडियावरती सुद्धा अनेक प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या आणि आता सुद्धा ज्यावेळेस साहिल डोंगरेचं अपहरण झालेलंच नाहीये तर त्याचा अपघात झालेला होता। मात्र वाजिद खान यांनी मीडिया समोर येऊन सांगितलं की त्याचं अपहरण झालेलं आहे आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतोय। यातून सुद्धा एक प्रकारे आता आरोपी दत्ता गाडेचे वकील सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र ज्या पद्धतीने आरोपी दत्ता गाडेचे वकील वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत आणि मीडियाची एक प्रकारे अटेन्शन ग्रॅब करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातून आता त्यांना नेमकं काय साध्य करायचंय असं सुद्धा आरोप त्यांच्यावरती केला जातोय। आता साहिल डोंगरे यांच्यासोबत काल नेमकं काय घडलेलं होतं हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांचं अपहरण झालेलं नव्हतं, मात्र अपहरण करून मला मारहाण केल्याची तक्रार काल त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दिलेली होती। पण प्रत्यक्षात मात्र साहिल डोंगरे हे 2 व्हीलर वरून पडून जखमी झालेले होते आणि त्यामुळे त्यांनी जी तक्रार हडपसर पोलीस स्टेशन मध्ये केलेली होती त्या तक्रारीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये। एक प्रकारे हा बनाव रचण्यात आलेला होता अशी शक्यता सुद्धा आता पोलीस वर्तवत आहेत। पहाटेच्या सुमारास काही जणांनी हडपसर येथील गाडीतळ परिसरातून साहिल डोंगरे यांचं अपहरण केलेलं होतं। गाडीत बसवून त्यांना बेदम मारहाण केली, त्यानंतर दिवे घाटामध्ये सोडून दिलं असं साहिल डोंगरे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। त्यावरून पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास करण्याचा प्रयत्न केला आणि त्या तपासातून साहिल डोंगरेंचं अपहरण झालेलंच नव्हतं तर ते दुचाकीवरून पडून रस्ते अपघातामध्ये जखमी झालेले होते अशी माहिती समोर येते।
कालपर्यंत त्यांच्यावरती ससून रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होते। या संदर्भात पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी माहिती दिलेली आहे आणि ते म्हणतात की या तक्रारीची ज्यावेळेस आम्ही शहानिशा केली त्यावेळेस रात्री दुचाकी घसरून अपघात झाल्याची शक्यता पोलिसांना आहे। या प्रकरणात काही सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्यांनी तपासलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यामध्ये जे काही रेकॉर्ड झालेले आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू आहे। शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील दत्ता गाडे यानं 26 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार केलेला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणावरती तापलेलं होतं। 2 ते 3 दिवस पोलिसांचा तपास सुरू होता आणि 3 दिवसांनंतर अखेर पोलिसांनी दत्ता गाडीला ताब्यात घेतलं। आता सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे, मात्र येरवडा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे आणि यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आरोपी दत्ता गाडेचे वकील हे सोशल मीडियावरती किंवा प्रसार माध्यमांमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत। सुरुवातीला सुद्धा ज्या पद्धतीने 7,500 रुपयांचा व्यवहार झाला ते स्टेटमेंट बाहेर येऊन मीडिया समोर केलं, त्यानंतर आता सुद्धा ज्यावेळेस साहिल डोंगरेचं अपहरण झालेलं नाहीये मात्र ते रस्ते अपघातात जखमी झालेले आहेत, याच गोष्टीचा सुद्धा बाव करून वाजिद खान बिडकर यांनी एक प्रकारे मीडियाचं अटेन्शन ग्रॅब करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना अशी शक्यता आहे की त्यांचं कुठल्याही प्रकारचं अपहरण झालेलं नव्हतं, हा रस्ते अपघात आहे। वकिलाला मारहाण किंवा त्याचं अपहरण झालेलं नाहीये, अपघातामुळे जखमी झाल्याची शक्यता आहे त्यांना। पुण्यातील साहिल डोंगरे असं या वकिलांचं नाव आहे असं पोलीस म्हणतायत। दारू पिऊन वकील डोंगरे एका हॉटेल बाहेर पडत असताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे आणि त्यातूनच आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल डोंगरेंचं अपहरण झालेलं नाहीये, त्यांना काही लोकांनी मारहाण सुद्धा केलेली नाहीये। ज्या पद्धतीने ते सांगत होते की मला मारहाण केलेली, दिवे घाटामध्ये नेऊन सोडलेलं आणि तिथून मी येऊन हडपसर पोलीस स्टेशनमध्ये माझी रीतसर तक्रार दिली, मात्र अशा पद्धतीचं कुठलंही त्यांच्यासोबत वर्तन झालेलं नाहीये आणि त्यानुसार काल म्हणजे परवा रात्री 10 वाजता सागर बार या ठिकाणी ते काही मित्रांसोबत दारू पिऊन बाहेर पडत असताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। त्यांच्यासोबत त्यावेळी त्यांचा मित्र अनिकेत मस्के हा सुद्धा त्यांच्यासोबत होता आणि हे दोघंही आता त्या सीसीटीव्ही मध्ये त्या बियर बारच्या बाहेर पडताना दिसून येत आहेत। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हे रात्री 11:30 वाजता आणि पहाटे 5 वाजता दिवे घाटामध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे। पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलेलं असेल आणि त्याच्याच माध्यमातून पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की रात्री 11:30 वाजता आणि पहाटे 5 वाजता साहिल डोंगरे हे दिवे घाटामध्ये दिसून आले। डायल केलेल्या नंबरवरून म्हणजे 108 आणि 112 वरती त्यांनी काही कॉल डायल केलेले होते, त्यावरून सासवड पोस्टे येथील अंमलदार यांना कॉल आल्याचं दिसून आलेलं आहे आणि मग पुढे पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक इसमाचा फोन आला आणि त्यावरून या ठिकाणी अपघात झालेला असून एक व्यक्ती बेशुद्ध असल्याचं त्या फोनवरून सांगण्यात आलं। एवढंच नाही तर डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचं पहाटे 108 वरती फोन करून सुद्धा सांगितलेलं होतं। त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड इथल्या डायल 108 अँब्युलन्स तिथे गेली आणि जखमी साहिल डोंगरे यांना पुढच्या उपचारासाठी तिथून घेऊन गेली। एकंदरीतच त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचं अपहरण झालेलं नाहीये तर रस्ते अपघात झालेला आहे असं या सगळ्या पोलिसांच्या प्राथमिक तपासातून निष्पन्न झालेलं आहे। म्हणजे जर तो व्यक्ती म्हणजे साहिल डोंगरे एक प्रकारे ज्यावेळेस त्यांचा अपघात होतो दिवे घाटामध्ये असेल तिथे अपघात होतो त्यावेळेस ते अपघातावरून 108 नंबरवरती कॉल करतात, अँब्युलन्स बोलवतात, अँब्युलन्स मध्ये ते जातात, रुग्णालयामध्ये उपचार घेतात, त्यानंतर 112 ला फोन करतात। हे सगळं करून सुद्धा एकीकडे अँब्युलन्स बोलवायची की माझा अपघात झालाय आणि दुसरीकडे मात्र हडपसर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मला काही लोकांनी मारहाण केली आणि तिथे नेऊन तिथं सोडलं, अपहरण केलं अशा प्रकारची तक्रार द्यायची। या सगळ्या परस्पर विरोधी घटनांना नेमकं काय म्हणायचं? आणि दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने आरोपी दत्ता गाडेचे वकील रोज उठून वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिदावे करत आहेत, त्यातून त्यांना नेमकं काय साध्य करायचंय? एक प्रकारे त्या पीडितेबद्दलची जी सहानुभूती तयार झालेली आहे आता ती सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे का? आणि दत्ता गाडेवरती जे लक्ष आहे किंवा त्याच्या बाजूचा जो काही लोकांचा राग आहे तो कमी करण्याचा प्रयत्न या सगळ्यातून वाजिद खान बिडकर आणि त्यांच्यासोबतचे सहाय्यक वकील करू पाहतायत का? याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि याबद्दलचे आणखीन काही अपडेट्स बघायचे असतील सोबतच एकंदरीतच आणखी नवनवीन विषय पाहायचे असतील तर विशेष भरीला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।